नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या तसेच 82 गावांची बाजारपेठ असलेल्या गिरणारे तालुका नाशिक येथील सकल मराठा समाजातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्व गट तट सोडून सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी केल्याचा फलक चौकात लावलाय। यावेळी ग्रामस्थांनी मराठा समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर बोलताना सर्व समाजातील घटकांनी आता मराठा समाजातील वर्तमान भविष्यातील पिढ्यांना शिक्षण रोजगारात हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाला साथ द्यावी असे आवाहन केले। दरम्यान गिरणारे गावाच्या आजूबाजूला असलेल्या गावातही मराठा समाजाने नेत्यांना गावबंदीचे फलक लावले। मराठा समाजाला 50% आत ओबीसी मधून हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी आंतरवेली मराठवाडा येथे मनोज जरांगे पाटील या सामान्य कुटुंबातील युवकांनी मराठा आरक्षणात लढा उभारलाय। त्या लढ्याला गावखेड्यातील करोडो मराठ्यांनी प्रतिसाद दिलाय। राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे 17 दिवसाचे उपोषण सोडवताना 1 महिन्याचा वेळ आरक्षण देणे कामी मागून घेतलंय। जरांगे पाटील यांनी आणखी 10 दिवस त्यात घालून 40 दिवस दिले, मात्र राज्य सरकारने दिलेल्या 40 दिवसात मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, केवळ आश्वासन दिले। यामुळे संतप्त मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सुरू केलेले उपोषणाला पाठिंबा देऊन गावागावातल्या सर्व पक्षीय नेत्यांना गावबंदी केली आहे। त्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रात अनेक गावांनी नेत्यांनी गावबंदी केली आहे। नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील गिरणारे, आडगाव, सय्यद पिंपरी, दुगाव, वाडगाव, आडगाव, मिहारवानी, गंगावेहे, मातोरी, मुंगसरे, पळसे सह 60हून अधिक गावांनी नाशिक तालुक्यात सर्व पक्षीय नेत्यांना गावबंदी केली आहे। चौकात फलक लावून मराठा समाज गावखेड्यात एकवट आहे। यावेळी नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात। शिवराय, साधारण गेल्या 50 दिवसापासून मराठा समाजाच्या वतीनं शांतताप्रिय आपल्या सर्वांचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी मनोज पाटील जरांगे यांनी जो हा मोठा आरक्षणासाठी जो काही लढा उभारलेला आहे, खऱ्या अर्थानं आज जी काही मराठा समाजामध्ये जी परिस्थिती होती, म्हणजे जी गेल्या काळाची जी परिस्थिती होती ती आज आपल्या मराठा समाजामध्ये राहिलेली नाही। खरं तर या आरक्षणाच्या माध्यमातून आपण शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे मराठा समाज म्हणून या अगोदर वागत आलेला आहे आणि यापुढेही वागत राहणार। पण खऱ्या अर्थानं आज सर्व समाज आपल्याकडे आरक्षण आपण आपल्या हक्काचं मागतोय। आपल्या लेकरा बाळ आपली त्यांच्या आयुष्यामध्ये आरक्षणाची गंगा ही वाहिली पाहिजे। नोकरी असेल, शेती असेल, शिक्षण असेल, या सर्वांच्या माध्यमामध्ये मराठा समाज कुठेतरी मागं पडतो आहे। या हक्कासाठी आपल्या मुलांचा, लेकरा बाळांचा, समाजाच्या आदरणीय देशाच्या हितासाठी आपल्या मुलांचा त्या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना हक्काचा वाटा मिळो यासाठी आपण सर्व समाज एकत्रित होऊन मनोज पाटील जरांगे यांच्या पाठीमागे खंबीरपणे मराठा आरक्षण मिळेपर्यंत या ठिकाणी समाज खंबीरपणे उभा राहणार आहे। सर्वांना जय शिवराय। एक मराठा लाख मराठा। गिरणारे हे आमचं नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील प्रमुख बाजारपेठेचं गाव। आजूबाजूला 82 गावाची बाजारपेठ। मराठा समाज या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। आजूबाजूला मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणात। गेल्या 40 वर्षापासून मराठा समाज शिक्षण आणि रोजगाराचं आरक्षण मागतोय। शिक्षण आणि रोजगार हा राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे, मात्र मराठा समाजाला खरं स्वातंत्र्य आणि स्वराज्य मिळालेलंच नाही आहे। 40 वर्षाचा काळ सोपा नाही आहे। आम्ही गेल्या अनेक वर्ष 58 मुकमोर्चे काढले, ज्याची दखल जगाने घेतली। त्यानंतर आमच्या 100हून अधिक तरुणांनी आत्महत्या केली। एवढं करून सुद्धा इथल्या एकही सत्ताधाऱ्याला, इथल्या राजकारण्यांना, इथल्या विरोधकांना आणि मराठा समाजाच्या बहुतांशी आमदार आणि खासदारांना आज आपल्या समाजाची केवळ मतं पाहिजे आणि आपल्या समाजाचे प्रश्न मांडायला विधिमंडळात, संसदेत हे लोक मुके राहतात। अहो, यांना वाटलं पाहिजे की आपला समाज मातीत चालला, शेतीची माती झाली, शेतीला बाजारभाव नाही, अनेक शेतकरी विस्थापित झाले, आम्हाला जमिनी राहिलेल्या नाही, आम्हाला जगायला साधनं राहिले नाही, आमची मुलं 90% मार्क मिळवतात, त्यांना लाखो रुपये फी भरावी लागतील। इतर समाज आरक्षण असलेला 2 आणि 4 हजारामध्ये त्या इंजिनियर होतो, डॉक्टर होतो। आमच्या मुलांनी किती दिवस भरायचे? आम्हाला नोंदमध्ये आरक्षण नाही, योजनांमध्ये आरक्षण नाही, कुठेच नाही। आम्ही आमचा मूलभूत हक्क मागतोय। मनोज जरांगे पाटील सारखा एका गरीब कुटुंबातला, सर्वसामान्य कुटुंबातला आपली शेती विकून मराठा समाजासाठी लढतोय। त्यांच्या नेतृत्वाखाली आज मराठा समाज महाराष्ट्रामध्ये 2.25 कोटी मराठा समाज आंतरवेली जराठीला गेला। तोच वृत्त संकलन विभाग, आपला महाराष्ट्र, नाशिक।